जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. ही साद घालती झाडे, कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी, मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर, मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे, जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर खुल्या पर्यावरण शाळेच्या 26व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा उपक्रम ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमातून सुरू करण्यात आला आहे आणि आज आपण आपल्या 26व्या भागामध्ये पोहोचलो आहोत. पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेली 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये ठाणे आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये कार्यरत आहे आणि त्याचाच एक उपक्रम म्हणून आपण खुली पर्यावरण शाळा सुरू केली आहे. आपण आपल्या आतापर्यंतच्या सर्व उपक्रमामध्ये पर्यावरण दक्षता मंडळाच्या विविध प्रकल्पांविषयी माहिती घेत होतो. तर आज आपण आपल्या पालवी या प्रकल्पाविषयीचा एक छोटा व्हिडिओ पाहणार आहोत आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण या प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेणार आहोत. नवचेतना विश्व
आत्ताच आपण पालवी या प्रकल्पाविषयी माहिती घेतली. पालवी हा आपला म्हणजे पर्यावरण दिन साजरा करण्यासंदर्भात आणि पर्यावरण फेस्टिवल कसे आपण पर्यावरणपूर्वकरित्या साजरे करू शकतो या संदर्भातला अवेअरनेसचा प्रोग्राम आहे. तर सर्वांनी तुम्ही नक्की पालवीला जॉईन होऊ शकता. आता आपण आपल्या आजच्या विषयाकडे वळूया. आजचा विषय आहे पर्यावरण पत्रकारिता. वन्यजीवांचे रिपोर्टिंग करताना असा आपला विषय आहे आणि हा विषय आपल्यासोबत सादर करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत श्री अक्षय मांडवकर. मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. त्यांनी मास्टर्स इन कम्युनिकेशन अँड जर्नलिझम केलं आहे साठे महाविद्यालयातून. सध्या ते दैनिक मुंबई तरुण भारत या वृत्तपत्रात वरिष्ठ पर्यावरण प्रतिनिधी या पदावर कार्यरत आहेत. कोकणात सुरू असलेल्या समुद्री कासव संवर्धन व धनेश पक्षी संवर्धन या प्रकल्पामध्ये सक्रिय सहभाग आहे. स्पीशीज अँड हॅबिटॅट्स अवेअरनेस प्रोग्राम हा आता त्यांनी म्हणजे वन्यजीव विषयक व्हिडिओ मालिकेचं त्यांनी आता म्हणजे मुंबई दैनिक तरुण भारत तर्फे तर त्याचं ते दिग्दर्शन देखील करतात. कोकण किनारपट्टीवर दरवर्षी होणाऱ्या सागरी कासव विणीचे विशेष वार्तांकन ते करतात. 2020 साली महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्राबाबतच्या वृत्तमालिकेमुळे 37 जैवसंपन्न गावे पुन्हा संवेदनशील क्षेत्राच्या यादीत समाविष्ट झाली. हे त्यांच्या पत्रकारितेचं एक यश म्हणू शकतो आपण. आणि धनेश पक्ष्यांविषयी केलेल्या जनजागृतीबद्दल त्यांना धनेश मित्र पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं आहे. आणि आत्ताच रिसेंटली मागच्या महिन्यात पर्यावरण आणि वन्यजीव विषयक वार्तांकनासाठी विश्व संवाद केंद्र मुंबई यांच्याकडून यावर्षीच्या देवर्षी नारद या पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात आलं आहे. तर फार वेळ न घेता मी अक्षयला विनंती करते की त्याने आजच्या सेशनला सुरुवात करावी. त्याआधी एक छोटीशी भेट आपण त्यांना देत आहोत. पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय जोशी यांनी लिहिलेलं कथा जैवविविधतेची हे एक पुस्तक आहे. त्याचं आता 2 आठवड्यापूर्वीच प्रकाशन करण्यात आलं. तर या पुस्तकाचं आपण पर्यावरण दक्षता मंडळ आणि संजय जोशी सरांतर्फे हे पुस्तक आपण अक्षयला भेट देत आहोत. खूप खूप अभिनंदन. आता मी अक्षयला विनंती करते की त्यांनी आपल्या सेशनला सुरुवात करावी. तर नमस्कार. परिचय झालेला आहे त्याच्यामुळे परिचयाच्या भानगडीत मी पुन्हा काही पडणार नाही आहे. थोडक्यात गेली 8 वर्ष बेसिकली मी पर्यावरण पत्रकारिता आणि खास करून वन्यजीव पत्रकारिता या क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या 5 वर्षांपासून मी दैनिक मुंबई तरुण भारतच्या MTV हे आमचं जे वेब पोर्टल आहे त्या वेब पोर्टलसाठी मी सिनियर इन्व्हायरमेंट करस्पॉन्डंट म्हणून काम करतोय. आणि गेली त्याच्या पूर्वीची 3 ते 4 वर्ष मी एका दुसऱ्या वृत्तपत्रात काम करत होतो. तिथे देखील मी इन्व्हायरमेंट म्हणजेच पर्यावरण हाच सब्जेक्ट हाच विषय कव्हर करत होतो. त्याच्यामुळे गेली 8 वर्ष हा विषय कव्हर करतोय. आणि त्या 8 वर्षात काय काय अनुभव आलेले आहेत आणि खास करून वन्यजीवांचं रिपोर्टिंग करताना मग ते प्रिंटसाठी असू दे म्हणजे मुद्रित माध्यमासाठी असू दे किंवा डिजिटल आजसारख्या डिजिटल आणि व्हिडिओ स्वरूपातलं वार्तांकन असू दे, त्या वार्तांकनादरम्यान काय गमती जमती होतात, काय आव्हानं असतात, कशा पद्धतीने प्राथमिक माहिती घेऊन ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रिपोर्टर म्हणून पत्रकार म्हणून आम्ही काय प्रयत्न करतो आणि पर्यावरण पत्रकारिता ही नेमकी काय आहे, ती माध्यम क्षेत्रात सध्या कोणत्या परिस्थितीत आहे, तिचं स्वरूप काय आहे याविषयीची थोडीशी प्राथमिक माहिती देऊन मी काही केलेल्या बातम्या किंवा व्हिडिओ यांच्या काही केस स्टडीज तुमच्या समोर प्रेझेंट करणार आहे. तर नेहमी चित्र आपल्याला असं छान सुंदर नितळ स्वच्छ असं छान जंगलाचं चित्र दाखवलं जातं, पण ही काही खरी परिस्थिती नसते. दरवेळी खरी परिस्थिती ही असते आणि ती परिस्थिती दाखवण्याचं काम पत्रकार म्हणून आम्हाला करावं लागतं किंवा करायचं असतं. हा आमचा एक मुख्य वाटा असतो किंवा मुख्य अधिकार किंवा मुख्य हक्क आहे आणि मुख्य जबाबदारी देखील आहे की हे जे चित्र आहे ते तुमच्या समोर मांडायचं लोकांसमोर किंवा सरकार दरबार समोर हे चित्र घेऊन जायचं. ही जबाबदारी मुख्य आमची पत्रकारांची असते. माध्यम क्षेत्रामध्ये बेसिकली आम्ही म्हणजे सगळेच पत्रकार काही सगळं कव्हर करत नाहीत. बीट जर्नलिझम नावाची पद्धती आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्टर्स असतात, वेगवेगळे बीट्स असतात, त्याच्यावर काही पत्रकारांची नेमणूक केली असते. तो पत्रकार त्याच बीटच्या बातम्या, त्याच बीटचे व्हिडिओज, त्याच बीटचं वार्तांकन हे करत असतो.
सो एक ढोबळमानाने मराठी माध्यम पत्रकारिता क्षेत्रातलं जर आपण बीट जर्नलिझम बघितलं, मी मराठी विषयीच हा थोडासा फोकस केलाय. सॉरी, माझं हे इंग्रजी सगळं प्रेझेंटेशन आहे त्यासाठी. पण हे मराठी माध्यम क्षेत्रातलं ढोबळमानाने मी जर बायफर्केशन केलं तर बीट जर्नलिझमचं असं मराठी बायफर्केशन होतं. हे इंग्रजीमध्ये कमी प्रभाव असतो. म्हणजे आता तुम्हाला प्रायमरीमध्ये येते पॉलिटिक्स, सिव्हिक्स, हेल्थ, एंटरटेनमेंट, ट्रान्सपोर्ट, क्राईम, एज्युकेशन, कोर्ट, इन्फ्रास्ट्रक्चर. हे मराठी माध्यम क्षेत्रात प्रामुख्याने प्रायमरी बीट्स साठी विषय हातात घेतले जातात. म्हणजे ह्या बीटवर प्रत्येक एक स्वतंत्र व्यक्ती काम करत असतो. आणि सेकंडरी बीट ही इन्व्हायरमेंट, सायन्स, टेक, डिफेन्स, म्हणजे कला, साहित्य आणि पर्यटन हा एक प्राथमिक, दुय्यम, सेकंडरी स्वरूपाचा एक भाग असतो, विभाग असतो. याच्यामध्ये स्वतंत्र पत्रकार काम करत नाही. याच्यामध्ये जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर कव्हर करत असाल आणि जर तुम्हाला इन्व्हायरमेंट कव्हर करण्याची आवड असेल तर तुम्ही इन्व्हायरमेंट कव्हर करा. जर तुम्ही एंटरटेनमेंट कव्हर करत असाल आणि तुम्हाला टुरिझम कव्हर करायची किंवा साहित्य कव्हर करण्याची आवड असेल तर तुम्ही ते साहित्य कव्हर करू शकता. पण मराठी जर्नलिझम मध्ये असं बी फोकस्ड, फक्त इन्व्हायरमेंट कव्हर करणारे किंवा फक्त सायन्स कव्हर करणारे असे पत्रकारांची नेमणूक केली जात नाही, जी खरंच खूप मोठी शोकांतिका आहे. सद्यस्थितीत मी खूप अभिमानाने सांगू शकतो आणि मी खूप कॉन्फिडेंटली हे सांगू शकतो हक्कवाणीने की दैनिक मुंबई तरुण भारत हे एकमेव मराठी माध्यमातलं वृत्तपत्र आहे सध्याच्या स्थितीत की जिथे पर्यावरणासाठी एका स्वतंत्र पत्रकाराची नेमणूक त्यांनी केलेली आहे. की हे बीट खूप मोठं आहे, या बीटमध्ये या क्षेत्रात काम करण्याचा स्कोप भरपूर आहे. त्याच्यामुळे त्यांनी कम्प्लिटली वेगळं सेक्टर याच्यासाठी सुरू करून 4 जणांची, म्हणजे आज माझ्या टीम मध्ये मी धरून 4 जण आम्ही आज पर्यावरण बीटसाठी या काम करतो. सो मराठी माध्यमात हा खूपच मोठा अपवाद आहे. याच्या उलट जेव्हा आपण इंग्रजी माध्यमात जातो तेव्हा इंग्रजी माध्यमात इन्व्हायरमेंटसाठी स्वतंत्र बीट असतं. म्हणजे आज हिंदुस्तान टाइम्स सारख्या इंग्रजी माध्यमातल्या वृत्तपत्रात इन्व्हायरमेंट कव्हर करण्यासाठी स्वतंत्र माणूस काम करतो. तिथं सायन्स टेक कव्हर करण्यासाठीचा एक स्वतंत्र पत्रकार काम करणार आहे. सो इंग्रजीमध्ये बऱ्यापैकी थोडंसं गांभीर्याने हे जे सेकंडरी बीट आहेत त्यांना घेतलं जातं. मराठीमध्ये तेवढं गांभीर्याने घेतलं जात नाही, ही खरं तर शोकांतिका आहे. अशा पद्धतीने बेसिकली आमचं काम होतं. न्यूज म्हणजे बातमी येते, ती रिपोर्टर लिहितो, ती सब एडिटर, प्रूफ रीडर, टीटीपी ऑपरेटर, चीफ एडिटर, एडिटर, अशा पद्धतीने बातमीचं वर्तुळ कार्यरत असतं. इन्व्हायरमेंट, आता थोडंसं इन्व्हायरमेंट बीट कडे पुन्हा फोकस करून येऊया. तर इन्व्हायरमेंट बीट मध्ये आम्ही बेसिकली हे पॉइंटर्स कव्हर करतो आणि त्या पॉइंटर्सचे ते कुणी स्टेक होल्डर्स आहेत, बेसिकली ते स्टेक होल्डरची नावं खाली लिहिलेली आहेत. तर वाईल्ड लाईफ असेल तर आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट, वाईल्ड लाईफ रिसर्चच्या ज्या संस्था असतात किंवा रिसर्चर्स असतात ते, ऑर्गनायझेशन्स असतात, रेस्क्यूचे काही म्हणजे वन्यजीव बचाव संघटनेचे काही कार्यकर्ते असतात, त्यांच्याशी संपर्कात असतो. सो कोणाकोणाशी आम्ही त्या बीट कव्हर करताना कोण जे स्टेक होल्डर्स असतात त्या स्टेक होल्डरची नावं बेसिकली मी लिहिलेली आहेत आणि आम्ही कोणते मुद्दे ह्याच्यात कव्हर करतो ते देखील लिहिलेलं आहे. क्लायमेट आणि क्लायमेट चेंज हा आता सध्या स्थितीत इन्व्हायरमेंट बीट मध्ये आलेला गेल्या 5-6 वर्षांपासूनचा नवीन घटक आहे आणि गेल्या 2-3 वर्षात तर तो अधिकच प्रभावीपणे कव्हर केला जाणारा क्लायमेट चेंज आणि वेदर हा मुख्य घटक आहे. सो तो त्याच्यात ऍड झालेला आहे. हे मी सांगितलेलंच आहे, त्याच्यामुळे हे पुन्हा मी रिपीट करणार नाही की इंग्रजी मीडियामध्ये कसं कव्हर केलं जातं आणि रिजनल मीडियामध्ये कसं कव्हर केलं जातं. ते माझ्या बीट जर्नलिझम या मुद्द्यामध्ये आलेलाच आहे पॉइंट. हे वाईल्ड लाईफ, मी थोडासा वाईल्ड लाईफ जर्नलिझम आणि वन्यजीव, माझी थोडीशी स्पेशलायझेशन हे त्या क्षेत्रातलं असल्यामुळे मी त्याच्याविषयी पुढच्या वेळेत मी त्या संदर्भात बोलणार आहे. काय मुद्दे असावे लागतात हे लिहिलेलंच आहे. पण ही माझी बातमी आहे, मी या क्षेत्रात कसा वळलो त्या संदर्भातली बातमी. मी पूर्वी 3 वर्ष लोकसत्तेत, 3 ते 4 वर्ष लोकसत्तेसोबत काम करत होतो. तर मी हँडल केलेली वन्यजीवांची ही सगळ्यात पहिली बातमी होती आणि मी फार त्याच्याविषयी काही बोलत नाही. पण तुम्हाला इथे त्या बातमीमध्ये
लाल चौकटीत काही गोष्टी दिसतील. जर तुम्हाला डॉक्टर वरदगिरी जर माहिती असावेत, आणि ते माहिती असतीलच, खूप मोठं नाव आहे म्हणजे सरीसृप आणखी उभयचर संशोधनाबद्दल. तर डॉक्टर वरदगिरी यांच्या संदर्भातली ती बातमी होती, आणि त्यावेळेस मी फार नवखा होतो, आणखीन त्यावेळेस गरम रक्त देखील होतं, तरुण असल्यामुळे, सुरुवात असल्यामुळे फार उत्साही होतो. त्याच्यामुळे जे काही प्रेस नोट आलेली आहे त्या प्रेस नोटवरून बातमी करणे, पुढे जे प्रत्यक्ष वरदगिरी आहेत किंवा त्या क्षेत्रात काम करणारे आहेत त्यांच्याशी संपर्क न साधता प्रेस नोट आली आहे ना, म्हणजे त्याच्यात सगळं लिहिलेलं बरोबर असणार, असंच समजून केलेली ही बातमी आहे. आणि त्याच्यामध्ये मी वरदगिरींचं लिंगच बदललेलं आहे, म्हणजे मी त्यांना ते पुरुष आहेत आणि मी या बातमीत त्यांना संशोधिका केलेला आहे, म्हणजे त्यांचं मी लिंगच बदलून त्यांना स्त्री केलेलं होतं. आणि डेस्कवर देखील ती बातमी तपासली गेली नाही, आणखी ती तशी जशी दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात छापून आली. डॉक्टर वरदगिरी यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून हा फोटो टाकून त्याच्यावर एक पोस्ट लिहिली, आणि त्याच्यातलं शेवटचं वाक्य खूप महत्वाचं होतं की ज्या कोणी पत्रकार, माझं बातमीवर नाव नाहीये, की ज्या पत्रकारांनी ही जी बातमी लिहिलेली आहे त्यांनी खाली फील्डवर येणं खूप गरजेचं आहे, असं त्यांनी एक शेवटचं वाक्य लिहिलं होतं. आणि ती खूप त्यांनी म्हणजे मस्करी किंवा हास्यविनोद करून ती त्यांनी पोस्ट लिहिली होती. पण ते शेवटचं वाक्य मला कुठेतरी मनाला लागलं, आणि त्यावेळेस असं ठरवलं की नाही, आपल्याला ऑफिसमध्ये बसून काही आपण हे बीट कव्हर करू शकत नाही, हे जर बीट आपल्याला व्यवस्थित कव्हर करायचं असेल तर. आणि मग मी हळूहळू बाहेर पडून फील्डवर जाऊन लोकांशी भेटून, संशोधकांना भेटून, संशोधकांच्या संशोधन कार्यात सहभागी होत, फॉरेस्ट डिपार्टमेंट सोबत, वन अधिकाऱ्यांसोबत जंगलात फिरून हळूहळू माहिती घ्यायला सुरुवात केली. सो ही बातमी खरं तर मला ह्या क्षेत्रात वळवण्यासाठी, वाईल्ड लाईफ जर्नलिझमकडे वळवण्यासाठी कारक होती. आणखी मी नेहमी चुकातून माणसांनी नेहमी शिकत राहावं, चुकातूनच माणूस शिकत राहतो, आणि चुका स्वीकाराव्या देखील. चुका स्वीकारण्यात काहीच हरकत नसते. त्याच्यामुळे ही झालेली चूक स्वीकारली, आणि त्याचा चांगला प्रभाव आज मला दिसतोय की मी झालेली चूक सुधारली. त्याच्यामुळे आज मी इथे तुमच्या समोर बसलेला आहे. तर केस स्टडीज मी सांगणार आहे आता. काही केस स्टडीज वळवूया. काही इंटरेस्टिंग केस स्टडीज या दरम्यान गेल्या 5 वर्षांच्या काळातल्याच मी थोडासा फोकस करणार आहे. दैनिक मुंबई तरुण भारत सोबत काम करत असताना कोणत्या कोणत्या केस स्टडी झाल्या आणि ते कसं कसं हँडल झालेलं आहे ते मी काही केस स्टडी. तर ही पहिली केस स्टडी आहे, ही कोविड मधली केस स्टडी आहे. हे जे फोटो दिसत आहेत त्यांचे तोंड आणखी डोळे मी झाकले ते आहेत सावंतवाडी तालुक्यात राहणारे लीलू वराडकर. तर लीलू वराडकर काय आहेत, तर लीलू वराडकर हे सैन्य दलात काम करतात, अजून देखील काम करतात. सैन्य दलात लीलू वराडकर काम करत असताना ते कोविडच्या पूर्वी ते सुट्टीसाठी सावंतवाडीत त्यांच्या घरी परतले आणि ते पुन्हा कामावर रुजू निघणार तर तेवढ्यात लॉकडाऊन आपल्याकडे जाहीर झाला. त्याच्यामुळे लीलू वराडकर हे सावंतवाडीतच अडकून बसले. तर घरात काही काम नाही, सगळंच बंद आहे, घरात काही काम नाहीये, घरात एक बंदूक आहे. तर मग त्याचं काय करायचं, तर शिकार करूया म्हणून लीलू वराडकर यांनी घरातली बंदूक उचलली आणि एके दिवशी ते रानात गेले आणि त्यांनी या 2 शेकरूंची शिकार केली. लीलू वराडकर शिकार करून थांबले नाहीत, तर लीलू वराडकरांनी उत्तमरित्या त्याचे सेल्फी घेतले आणि त्याचे फोटो घेतले त्या शेकरूंसोबत विथ बंदूक वगैरे. तुम्हाला हा फोटो दिसतोच आहे. आणि सेल्फी घेऊन किंवा फोटोज घेऊन लीलू वराडकर थांबले नाहीत. तर आपण सैनिक आहोत, आपलं कोण काय बिघडवेल या एका उर्मीने त्यांनी ते सगळे फोटोज आपल्या सोशल मीडियावर टाकले. म्हणजे फेसबुकच्या स्टोरीवरती, व्हॉट्सअपच्या स्टोरीवरती, त्यावेळेस इंस्टाग्राम इतकं ऍक्टिव्ह नव्हतं, पण ह्या 2 सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी टाकले. त्याचा प्रभाव असा झाला गाव पातळीवरती असं झालं की इतक्या जर उघडपणे शिकारी करणारा माणूस शिकार करत असेल आणि गेली 5 दिवसात त्याला जर अटक होत नसेल तर आपलं देखील कुणी काही बिघडवत नाही. या हेतूने गावकऱ्यांनी देखील त्या काळात उघडपणे शिकारीला सुरुवात केली.
10 दिवस झाले तरी देखील लिलूवरती कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नव्हती. मला जो माहिती देणारा ह्याच्यातला सोर्स होता त्याने मला सांगितलं की 10 दिवस झालेत मी तक्रार केलेली आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे, तरी देखील काही हालचाल नाहीये. मी त्याला एकच विश्वासात घेऊन त्याला विचारलं की हे खरं आहे ना, म्हणजे हा फोटो खरा आहे ना, तो काही एडिटेड वगैरे नाही आहे ना. तर तो 100% कॉन्फिडंट होता, आत्मविश्वास होता की नाही हा फोटो खरा आहे आणि हा लिलूचाच आहे, तो काही एडिटेड वगैरे नाही, त्यांनी स्वीकार केलेलीच आहे. मग त्या दिवशी आमचं जेव्हा बोलणं झालं, मला थोडासा विश्वास बसला की नाही हे सगळं खरं आहे. त्या दिवशी संध्याकाळी मी आमच्या MahaMTB या ऑनलाईन वेब पोर्टलसाठी ही बातमी तयार केली आणि मी काळजीपूर्वक लिलूचे चेहरा आणि त्याच्यात डोळे वगैरे झाकून ती बातमी आम्ही प्रकाशित केली. साधारण एक 6 वाजता वगैरे, सायंकाळच्या 6 वाजता वगैरे मी बातमी प्रकाशित केल्याबरोबर पुढच्या अर्ध्या तासात ती वाऱ्यासारखी पसरली होती आणि हालचाल होण्यासाठी सुरुवात झाली होती. म्हणजे 7:30ला मला एका ऍक्टिव्हिस्टचा, वाईल्ड लाईफ ऍक्टिव्हिस्टचा साताऱ्यातून फोन आला की अरे हे काय प्रकरण आहे, मला सांग, मी PCCF कडे, वन विभागाच्या प्रमुखांकडे याची तक्रार करतो आता लगेच, पत्र लिहून. त्याच्यामुळे खूप हालचाल मोठ्या प्रमाणात झाली आणि 9 वाजेपर्यंत ऑलमोस्ट इतक्या मोठ्या प्रमाणात ही बातमी व्हायरल झाली होती की लिलूचा आता काहीतरी, म्हणजे लिलूवरती आता काहीतरी कारवाई करावीच लागणार होती. मी त्या बातमीमध्ये, ही बातमी मी त्यावेळेस केली होती आणि बातमीमध्ये मी फॉरेस्ट डिपार्टमेंटचं देखील मत घेतलं होतं, तिथले जे रेंज फॉरेस्ट ऑफिसर आहेत त्यांचं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की नाही, लॉकडाऊन आहे, आमचं त्याच्यावर नजर आहे, जो कोणी आहे तो आम्ही योग्य वेळी आलाय त्याला पकडू, असं वगैरे ते सगळं त्यांच्याकडे, म्हणजे त्यांचं मत असं होतं त्याविषयी. पण बातमी प्रसिद्ध झाल्यावर त्याचा बोभाटा इतका झाला की शेवटी वनविभागाला कारवाई करावीच लागली. पण त्या दरम्यानच्या काळात तसा अनुभव मला कधी पूर्वी आला नव्हते. म्हणजे एक साधारण 8 वाजल्यापासून लिलूचे दोन्ही भाऊ हे सैन्य दलातच कामाला आहेत, एक परराज्यातच, सीमावर्ती राज्यांमध्येच ते कामाला आहेत. तर त्या दोघांचे मला फेसबुकला, मेसेंजरमध्ये धमक्यांचे फोन्स येणं सुरू झाले. आपण फेसबुकला, मेसेंजरला कॉल देखील करू शकतो. तर मेसेज देखील सुरू झाले आणि त्यांचे धमक्यांचे फोन देखील सुरू झाले की बातमी काढून टाक, नाही तर तुझं आम्ही बघून घेऊ काय वगैरे, असं वगैरे. त्यांचे खूप धमक्यांचे, रात्री 1 वाजेपर्यंत वगैरे हे सगळं सुरू होतं. त्यांना कुठून तरी माझा फोन नंबर देखील मिळाला, मग त्यांनी कॉल करण्यास सुरुवात केली आणि मग ते सतत धमकावण्याचे फोन, धमकावण्याचे मेसेज अर्धा तासाने सुरू होते की तुला आम्ही बघून घेऊ, बातमी काढ, असं वगैरे, तो लिलू नाहीच आहे, असं तसं वगैरे ते सुरू होतं. 1 वाजल्यानंतर मी फोन स्विच ऑफ केला रात्री. मी माझ्या संपादकांना कळवलं की असं असं घडतंय म्हणून. संपादक बोलले उद्या सकाळी आपण पाहूया म्हणून. सकाळी 7 वाजता वन विभागाची टीम लिलूच्या घरी पोहोचली, लिलूला अटक केली. लिलूने शिकार करण्यासाठी वापरलेली बंदूक हे सगळं ताब्यात घेतलं. इन बिटवीनच्या काळात, म्हणजे सकाळच्या त्या 7 वाजता ते 5 ते 7च्या दरम्यान त्यांनी एक वेगळी थेरी, त्यांच्या नातेवाईकांकडून एक वेगळी थेरी मांडण्याचा प्रयत्न केला गेला मला मेसेज करून. ती थेरी होती की लिलूने हे शेकरू इथे मारलेच नाहीयेत, ते त्याने काश्मीरमध्ये तिकडे जो पोस्टिंगला आहे तिथे मारलेले आहेत वगैरे, अशी वगैरे एक थेरी त्यांनी सांगायला सुरुवात केली होती. त्यांच्यावर एक सोपं उत्तर त्यांना मी दिलं की भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972, तू भारतात जम्मू काश्मीरमध्ये मार, आसाममध्ये मार, कन्याकुमारीला मार, तो कायदा त्या वन्यजीवांसाठी पूर्ण देशभर लागू आहे. त्याच्यामुळे त्यांनी कुठेही तो प्राणी, संरक्षित प्राणी मारला तरी त्याला शिक्षा होणारच आहे. त्याच्यानंतर ते थोडेसे थंडावले. 7 वाजता वन विभागाने लिलूला अटक केल्यानंतर त्याचा जबाब घेण्यात आला की तू नक्की काय केलंयस म्हणून. तर त्याने खूप सहजपणे वन विभागाला सांगितलं की त्यातला एक शेकरू त्याने स्वतः खाल्ला. त्याने तो स्वतः शिजून एक शेकरू खाल्ला आणि एक तुम्हाला मागे एक कुत्रा दिसत असेल तर त्या कुत्र्याला त्याने तो एक शेकरू दिला आणि एक त्यांनी स्वतः खाल्ला. तर मग वन विभागाने ती जी भांडी होती शेकरू ज्याच्यात शिजवून खाल्ला वगैरे, ती सगळी जप्त केली. आणि ज्यावेळेस मी फॉरेस्ट त्या RFOला विचारलं की का नाही अटक करत होती, आता कसं तुम्ही अटक केलात,
तुम्ही गेले बघत तर होतात. तर ही अनऑफिशियली सेड मी की आमच्यावर दबाव होता की एक सैन्य दलातला व्यक्ती आहे, त्याच्यावर कसं कारवाई करायची. पण त्याचा प्रभाव असा झाला होता की गावकरी ते सगळं मोकाटपणे करायला सुरुवात केली होती. कारण का त्याचं काही होत नाही तर आमचं देखील काही होणार नाही या भावनेने गावकऱ्यांनी ते खूप मोकाटपणे हा सगळा प्रकार करायला सुरुवात केली होती, शिकार वगैरे. पण लिलूला अटक केल्यानंतर गावकऱ्यांवरती एकदम दबाव आला. गावकऱ्यांचे डोळे उघडले की नाही, अशा व्यक्तीला देखील अटक होऊ शकते, तर आपण कोणच नाही आहोत, आपण खूप सामान्य आहोत. त्याच्यामुळे गावात शिकार बंद झाली. त्या सगळ्या प्रकरणाचा म्हणजे ह्या बातमींचा किंवा या वार्तांकनाचा इफेक्ट असा होता. दुसऱ्या दिवशी त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत सिंधुदुर्गचे, त्यांना येऊन मीडियासमोर बाईट द्यावा लागला की नाही, आम्ही अटक केलेली आहे, कोणाला देखील आम्ही असं ह्याच्यातून सोडणार नाही. इतका त्याचा मोठा प्रभाव झाला. पण माझ्यासाठी ह्या प्रभावापेक्षा नंतर जो काही प्रभाव झाला तो खूप महत्वाचा होता. एक साधारण 6 महिन्यानंतर लिलू दीड महिने तो तुरुंगात होता. त्याला तुरुंगवास झाला होता. 1.5 महिन्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. आणि दरम्यानच्या काळात आमच्या म्हणजे माझ्या माध्यम समूहाकडून त्याची नोकरी जावी ह्यासाठी देखील प्रयत्न करत होते, कारण त्यांनी धमक्यांचे फोन केले होते मला त्याच्यामुळे. पण दुसऱ्या दिवशी मी त्यांना शांत करून, माझ्या सगळ्या माध्यम कर्मचाऱ्यांना शांत करून, पत्रकार कर्मचाऱ्यांनी, की नाही, आपल्याला असं नाही करायचं, कारण का नाहीतर मग मुलगा खूप वाईट वळणावर जाऊ शकतो जर त्याची नोकरी गेली तर. त्याच्यामुळे त्याच्या नोकरीवर नको येऊया आपण पाहूया की पुढे काय होतंय. 1.5 महिन्यात संपल्यानंतर तो पुन्हा रुजू झाला सैन्य दलात. आणि 6 महिन्यानंतर जो मला धमकावत होता त्याचा भाऊ, त्याचा मला एक मेसेंजरवरती, फेसबुकवरती फोटो आला. त्या फोटोमध्ये बिबट्यांचे फोटो होते, असे म्हणजे खडकावर बसलेल्या बिबट्यांचे फोटो होते. तर मी त्याला सहज मेसेज केला की अरे मस्त, कुणी केलेत असं वगैरे. तर तो म्हणाले की लिलूने ते टिपले. आणि तो म्हणाला की आता लिलू आता ज्यावेळेस आता सुट्टीवर आलाय पुन्हा, तर तो आता वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतो. म्हणजे त्याचा कम्प्लिटली विचार थोडेसे बदललेत. आता तो वाईल्ड लाईफ फोटोग्राफीकडे वळलाय आणि तो फोटोग्राफी करतोय वगैरे, असं त्याचं त्यावेळेस मला 6 महिन्यानंतर त्याचं उत्तर आलं. तो माझ्यासाठी हा प्रभाव खूप महत्वाचा आहे. म्हणजे बातमीचा इम्पॅक्ट पडला, लिलूला अटक झाली वगैरे, या पलीकडे जाऊन देखील विचार बदलले आणि गाव बदललं त्याच्यामुळे. बेसिकली माणसं बदलली, माणसांचे विचार बदलले. हा खूप महत्वाचा माझ्यासाठी मुद्दा होता त्या वार्तांकनाचा. आणि लिलूने जे काही जबाबात सांगितलं होतं की ते शेकरू खाल्ले, पण ते शेकरू का मारले त्याचं कारण त्याला ज्यावेळेस विचारलं तर लिलूने सांगितलेलं कारण खूप महत्वाचं आहे. आणि भविष्यात ती समस्या खूप अधिक प्रभावीपणे आपल्याला जाणवायला सुरुवात होणार आहे. तर लिलूचं कारण त्याच्या मागचे होते की ते आमचे नारळ खातात, आमचे फणस खातात, आमचं सुपारी खातात आमची. त्याच्यामुळे आम्हाला फळं नाही मिळत, आमचं उत्पन्न कमी होतं. तर हा देखील एक सध्या कोकणात असणारा मानव वन्यजीव संघर्ष हा जो काही मुद्दा आहे तो खूप प्रभावी आहे सध्या कोकणात. माकडांपासून ते अगदी आता शेकरूंपर्यंत हा इतका त्याचा विस्तार आता झालेला आहे. आणि तो देखील म्हणजे लिलूने जे काही कारण सांगितलं होतं ते देखील तितकंच गांभीर्याने भविष्यात घेण्यासारखं कारण आहे. तर ही एक केस स्टडी होती. पुढची केस स्टडी ही आहे. तर पर्यावरण म्हटलं, विकास प्रकल्प आणखीन पर्यावरण पूरक विकास प्रकल्प असं नेहमीच एक झगडा लागलेला असतो की प्रकल्प असावेत का, मग प्रकल्प असतील तरी त्याचा पर्यावरणावरती कसा इम्पॅक्ट असेल असं. त्यामुळे ज्यावेळेस एखाद्या विकास प्रकल्पांचं ज्यावेळेस वार्तांकन करायचं असतं पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या विकास प्रकल्पांचं, त्यावेळेस खूप चौकटीत राहून आणि चौकसपणे त्याचं वार्तांकन करावं लागतं. कारण का आपण जे काही करतोय आता ते प्रकल्प पूर्ण झाल्यावर कॉन्ट्राडिक्टरी देखील असू शकतं. कम्प्लिटली आपण जे आता काही वार्तांकन केलेलं आहे त्याच्या विरोधी देखील तो एक आभास किंवा तो भास असू शकतो किंवा ती घटना असू शकते आपण आत्ता केलेल्या वार्तांकनापेक्षा. ह्याचा अनुभव मला बेसिकली ह्या बातमीमुळे खूप जाणवला. त्याच्यामुळे पर्यावरण ला हानी पोहोचवणाऱ्या विकास प्रकल्पांचं जेव्हा आपण वार्तांकन करतो
त्यावेळेस खूप काटेकोरपणे आणि खूप लक्ष देऊन आपण कोणाचे ऐकतोय आणि आपण कशा पद्धतीने लिहितोय, आपण काय मांडतोय वाचकासमोर, हे खूप आवश्यक असतं. ही त्यावेळेस मी केलेली बातमी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर ट्रान्स हार्बर लिंक शिवडी खाडीत झालेला जो आहे, तर त्याच्या संदर्भातली मी त्यावेळेस बातमी केली होती की जर ट्रान्स हार्बर लिंक एकदा झाला तर मग फ्लेमिंगोंचं काय होणार, फ्लेमिंगो कसे जगतील, फ्लेमिंगो यापुढे तिथे शिवडी खाडीत पुन्हा येतील का त्या ट्रान्स हार्बर लिंक झाल्यानंतर. कारण का ही बातमी करताना ऍक्टिव्हिस्टचा खूप भरणा होता माझ्यावरती की नाही 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 ते सगळं संपणारच आहे आता ट्रान्स हार्बर लिंक सुरू झाल्यानंतर वगैरे. त्या भरणा त्या असलेल्या प्रभावाखाली बेसिकली ही मी बातमी केली होती. त्याच्यामुळे ही बातमी केली त्यावेळेस असं मत होतं की असं घडू शकतं किंवा असं घडणारच आहे एकदा ट्रान्स हार्बर लिंक झाल्यावर. पण 2022 मध्ये ज्यावेळेस मी ट्रान्स हार्बर लिंकला अनऑफिशियली ज्यावेळेस मी व्हिजिट केलं दोन्ही बाजूने, म्हणजे उरणच्या बाजूने देखील आणि नवी शिवडीच्या बाजूने देखील, तेव्हा चित्र काहीतरी मला स्वतःला अनऑफिशियली ज्यावेळेस मी व्हिजिट केली त्यावेळेस चित्र काहीतरी मला वेगळंच दिसलं. ते चित्र काय दिसलं तर ते मी तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात तुमच्या समोर मांडतोय. आपण व्हिडिओ पाहूया. शिवडीच्या खाडीत सध्या मुंबईला नवी मुंबईशी जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर लिंक या सागरी पुलाचं काम वेगानं सुरू आहे. या बांधकामाचा इथल्या दलदलीवर येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांवर विपरीत परिणाम पडेल अशी शक्यता सुरुवातीच्या काळात वर्तवण्यात आली होती. मात्र यंदा चित्र काही वेगळंच दिसलं. बांधकामाच्या गजबजाटातही हजारो फ्लेमिंगो पक्षी या दलदलीवर आढळून आले. त्यांना ना आवाजाची चिंता होती ना पुलावरून जाणाऱ्या वाहनांची. शिवाय मुंबईत फ्लेमिंगोंची गणना सुरू झाल्यापासून यंदा म्हणजेच 2022 मध्ये त्यांच्या सर्वाधिक संख्येची नोंद देखील झाली आहे. 20 वर्षापूर्वी 1994ला सुमारे 7 ते 8 हजार गेटर फ्लेमिंगो आपल्याला शिवडीला आढळले होते, जी मुंबईतली सगळ्यात मोठी फ्लेमिंगोची संख्या पहिल्यांदी गणली गेलेली मानली जाते. यानंतर पुढच्या काही वर्षामध्ये, पुढच्या 20 वर्षामध्ये लेसर फ्लेमिंगोची संख्या वाढून ती जवळ 70 ते 75 हजार झाली. यावर्षी आम्ही केलेल्या सर्वेक्षणामध्ये आम्हाला असं आढळून आलेलं आहे की गेटर फ्लेमिंगोची संख्या ही जवळजवळ 55,000च्या आसपास गेलेली आहे. तर गेल्या 20 वर्षांमध्ये बघाल तर 1994ला मोठ्या संख्येने गेटर फ्लेमिंगो, त्यानंतर लेसर फ्लेमिंगोनी ह्या पूर्ण खाडीमध्ये राज्य गाजवलेलं आहे 20 वर्ष, आणि यावर्षी पुन्हा ग्रेटर फ्लेमिंगो हे मोठ्या संख्येने ठाणा खाडीमध्ये. तर तुम्हाला जाणवलं असेल, म्हणजे तुम्हाला चित्रच दिसलं असेल की नेमकं काय परिस्थिती, नेमकी तिथे काय परिस्थिती आहे त्याविषयी. निश्चितच प्रकल्पाचे, एखाद्या विशिष्ट प्रकल्पाचे नक्कीच प्रभाव पर्यावरणावर पडत असतात, पण आपल्याला ते किती अधिक प्रभावीपणे सांगितलं जातंय हे देखील चौकस वृत्तीने आणि चौकस बुद्धीने पाहणं खूप गरजेचं असतं. म्हणजे ह्या बातमीनंतर ज्यावेळेस मी 2 वर्षापूर्वी फील्डवर गेलो तेव्हा मी अचंबित होतो. म्हणजे हे काय आहे, बेसिकली हे काय घडतंय नेमकं नक्की. आणि आजही परिस्थिती तशीच आहे. पुढे जाऊया. आता जे काही सध्या मी करतोय त्याच्याकडे वळूया की जे काय आहे. सुरभीने माझ्या ओळखीमध्ये जे काही सांगितलं की स्पीशीज अँड हॅबिटॅट अवेअरनेस प्रोग्राम या नावाची मराठीमधली पहिली वन्यजीवांवरती आधारित आम्ही एक व्हिडिओ मालिका तयार करतोय. हा बाजूला त्याचा स्कॅन कोड आहे. 100 भागांची व्हिडिओ मालिका आहे. 100 भाग आहेत. आणि महत्वाचं म्हणजे म्हणजे वाघ, बिबट, हत्ती अशा मोठ्या आणि प्रभावीपणे कव्हर केल्या जाणाऱ्या प्राण्यांना वगळून ज्या दुर्लक्षित लेसर नोन प्रजाती आणि त्यांचे जे अधिवास आहेत त्याच्यावर भाष्य करणारी ही मराठीतली वन्यजीवांसंदर्भातली पहिली व्हिडिओ मालिका आहे. द हॅबिटॅट ट्रस्ट हे जे HCL ही जी IT कंपनी आहे त्यांचं हे इनिशिएटिव्ह आहे. द हॅबिटॅट ट्रस्ट ही एक संस्था आहे. ही संस्था काय करते तर वन्यजीव संशोधन आणि वन्यजीव जनजागृती या संदर्भात ही पूर्ण देशभरात काम करते.
आणि वन्यजीव संशोधनासाठी जवळपास 25 कोटींचे वर्षाला हे निधी उपलब्ध करून देतात वेगवेगळ्या संशोधकांना, आणि जनजागृती साठी देखील वेगवेगळ्या भाषांमधले सिरीज, व्हिडिओ सिरीज उपलब्ध करून देतात. आणि त्यांचा एकच मोटिव्ह आहे की दुर्लक्षित वन्यजीव प्रजाती आणि त्यांचे अधिवास याच्या संदर्भात त्या भाषात, त्या राज्यांमधल्या त्या स्थानिक भाषांमधले व्हिडिओ हे जनजागृतीसाठी उपलब्ध असावेत. सो ह्या स्पीशीज अँड हॅबिटॅट अवेअरनेस प्रोग्राम मध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या जवळपास 100 प्रजाती आणि त्यांचे अधिवास, वन्यजीव प्रजाती या कव्हर केलेल्या आहेत. सध्या 40 भाग आपले युट्यूब वरती आहेत. हा व्हिडिओ स्कॅन करून तुम्ही ते 40 भाग पाहू शकता. आणि साधारण 2 वर्ष म्हणजे 2022 ते 2023 म्हणजे साधारण 1 ते 1.5 वर्ष या भागाचं, ह्या पूर्ण मालिकेचं आम्ही स्क्रीनिंग करण्यासाठी महाराष्ट्रातली पूर्ण सगळी जंगलं, समुद्र किनारे, समुद्र पालथा घातलेला आहे. आणि तिथले अनुभव काय आहेत ते अनुभव मी पुढच्या काही 2-3 स्लाइड्स मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणखी ते खूप भन्नाट करणारे अनुभव आहेत. म्हणजे ह्या मालिकेचं छायाचित्रण करताना आम्हाला म्हणजे आमच्या सिंधुदुर्गात असताना आमच्या मागे हत्ती लागलेत. आम्ही जयगड खाडीत चिखलामध्ये रुतून बसलो अर्धा तासभर. आम्ही जयगड खाडी शूट करत असताना दाभोळ खाडीत ब्राह्मणी घारीने आमचा ड्रोनला जलसमाधी दिली दाभोळ खाडीत. असे भन्नाट करणारे किस्से, अनुभव, थरार, चंद्रपूरमध्ये शूट करत असताना वाघाचा झालेला अटॅक, हा म्हणजे हे सगळे जे नॅशनल जिओग्राफिक मध्ये मी पाहत होतो ते प्रत्यक्ष माझ्या बाबतीत त्या 2 वर्षात ह्या मालिकेचं दिग्दर्शन करताना, त्याचं छायाचित्रण करताना माझ्या बाबतीत घडत होतं. आणि ह्याचे काही अनुभव मी तुम्हाला पुढच्या काही 2-3 स्लाइड्स मध्ये सांगतो. जे अनुभव बेसिकली मानव वन्यजीव संघर्ष आपण जे आता म्हणतोय आणि जे अत्यंत गंभीर समस्या निर्माण झालेली आहे राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये, तर त्याच्या विपरीत मानव वन्यजीव सहसंबंध कशा पद्धतीचे असू शकतात, ते किती रोमांचित करणारे असू शकतात किंवा आपल्याला किती अचंबित करणारे असू शकतात. एखाद्या लेसर नोन स्पीशीज म्हणजे एखाद्या दुर्लक्षित वन्यजीव प्रजाती सोबत देखील तिथला समाज घटक, तिथली लोक किती गुण्या गोविंदाने राहत आहेत आणि आपण शहरी भागातले लोक त्याच वन्यजीव प्रजातींना किती नावं ठेवत आहोत. हे कम्प्लिटली मला त्या संपूर्ण सगळ्याचं छायाचित्रण करताना माझे डोळे उघडले होते या मुद्द्याबाबत. तर पहिली याच्यातली एक केस स्टडी म्हणजे जेव्हा मी बॅट्स ऑफ द महाराष्ट्र ही फिल्म करायचा, हा व्हिडिओ, ही डॉक्युमेंटरी त्या सिरीज अंतर्गत करायचा ज्यावेळेस विचार केला, त्यावेळेस रिसर्च सुरू झाल्यानंतर वेगवेगळे वाचन खूप केलं ह्याच्याविषयी की कोणत्या कोणत्या प्रजाती आपण कव्हर करू शकतो, कसं हे मुद्दा ही व्हिडिओ कसा आपण परिपूर्ण करू शकतो. आणि व्हिडिओ करताना, हे सगळेच व्हिडिओ करताना एक नेहमीच लक्षात ठेवलेलं आहे की विज्ञान तर आपल्याला सांगायचंच आहे या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून त्या प्रजातींचं किंवा त्या अधिवासाचं, पण ते विज्ञान सांगत असतानाच त्याच्यासोबत सहसंबंधित करणारा लोकजीवन किंवा समाज घटक किंवा लोक ही त्या प्रजातीसोबत किंवा त्या अधिवासासोबत कसं सहसंबंध साधत आहेत याची देखील स्टोरी आपल्याला या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून त्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रजातीवर व्हिडिओ करताना आपल्याला शास्त्रज्ञ पाहिजेच आहे, वन्यजीव संशोधक त्याच्याविषयी बोलणारे, त्याच्याविषयी काम करणारे, त्यांना आपण इन्व्हॉल्व्ह करून घेणारच आहोत. पण त्या प्रजातीसोबत सहजीवन करणारा एखादा समाज घटक, काही लोक, काही कुटुंब कशी असू शकतात ते देखील आपल्याला, त्याचं देखील सादरीकरण आपल्याला त्या व्हिडिओतून करायचं आहे. तर ज्यावेळेस मी बॅट्स ऑफ द महाराष्ट्र हा विषय ज्यावेळेस करायचा ठरवला त्यावेळेस मी गुगल सर्च केल्यानंतर मला एक कर्नाटकातल्या हुबळी मधली भट फॅमिलीचं एक उदाहरण दिसलं की भट फॅमिली कर्नाटकमध्ये राहते, हुबळीमध्ये, आणि हुबळीतल्या त्यांच्या घरात, त्यांच्या वाड्यात, जुन्या वाड्यात जवळपास एक 3 ते 4 हजार वटवाघरं त्या भट फॅमिली सोबत राहतात, गुण्या गोविंदाने राहतात ती भट फॅमिली त्यांच्यासोबत. मग चक्र फिरलं की अरे अशी घरं आपण महाराष्ट्रात देखील आपल्याला सापडतील, त्याच्यामुळे ती आपल्याला शोधायला पाहिजेत. पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे सोर्सेस, स्रोत जे म्हणतो ते भरपूर असल्यामुळे मी त्या सगळ्या सोर्सेसना कामाला लावलं की म्हणजे अशी घरं मला शोधून काढा
की ज्या घरात वटवाघळ देखील आहेत, आणखीन माणसं देखील राहत आहेत. म्हणजे नुसतं बंद आहे घर आणि पण वटवाघळ आहेत असं नाही चालणार. ऍक्टिव्ह घर आहे आणि ते वटवाघळ आहेत, आणखी ती माणसं त्यांच्यासोबत राहतात अशी घरं शोधायला सुरुवात करा. कार्यकर्त्यांनी देखील सोर्सनी देखील शोधाशोध सुरू केली आणि 4 घरं मला त्यांनी आणली. कोकणामधलीच होती ती सगळी आणि खास करून दापोली, श्रीवर्धन ह्या तालुक्यांमधलीच ती घरं मला त्यांनी दिली, 4 घरं. त्या 4 घरांचे सर्वे केल्यानंतर असं जाणवलं की व्हिज्युअली काही घरं परफेक्ट नव्हती. ते आपल्याला व्हिज्युअल स्वरूपात दाखवायचं की घर देखील ऍक्टिव्ह आहे आणि संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ती संख्या दिसते देखील, म्हणजे व्हिज्युअली ती संख्या आपण दाखवू देखील शकतो. अशीच घरं त्याच्यातली आयडेंटिफाय करायची होती. त्याच्यामुळे 4 घरांमधल्या आम्हाला एक दापोली मधल्या तुरवडे गावातलं घर जे आम्ही आयडेंटिफाईड फायनल केलं की या घरात जाऊन आपण शूट करूया. सो दापोली मधले तुरवडे गावात करमरकर कुटुंबियांचा एक 200 ते 150 वर्ष जुना वाडा आहे आणि ज्यावेळेस आम्ही त्यांच्या घरात गेलो त्यावेळेस परिस्थिती पाहून मीच खरा खूप अचंबित झालो आणि ती माणसं खरंच वंदनीय आहेत एका अर्थाने, असं मला जाणवलं. ती का वंदनीय आहेत हे आपण थोडंसं एका तो व्हिडिओ पाहूया की मी असं का म्हणतोय, आणि कारण तो व्हिडिओ पाहिल्यानंतरच आपल्याला त्याच्यातली खरी गंमत कळेल. दापोलीमधील तुरवडे गावातील करमरकरांच्या वाड्यात ही वटवाघळं साधारण 80 वर्षांपासून राहत आहेत. करमरकरांनी देखील वटवाघळांभोवती असलेल्या गैरसमजुतींना बळी न पडता त्यांच्यासोबत सहजीवनाचं नातं जोपासलंय. या वाड्याच्या माडीपासून ते वासे आणि भिंतींवरही ही वटवाघळं लटकलेली दिसतात. इतकंच काय तर स्वयंपाकघरापासून ते अगदी राहत्या खोल्यांमध्येही त्यांचा वावर असतो. साधारण 300च्या संख्येने करमरकरांसोबत राहत असलेली वाघळांची ही वसाहत आहे लेसर फॉल्स व्हॅम्पायर बॅट प्रजातीची. साधारण 200 वर्ष घर जुनं आहे आमचं आणि ही वाघळं साधारण मी माझ्या लहानपणापासून बघतो अगदी. आणि आम्ही जेव्हा घरबीर अगदी भरलेलं होतं तेव्हासुद्धा होती ती. अगदी करोनाच्या काळात पण होती. अशी हकलवायचा असा काय प्रयत्न केला नाही कधी, कारण काय असा त्यांचा असा काय उपद्रव नाही, त्रास नाही, काय नाही. थोडी घाण करतात पण ते काय हकलून सुद्धा काय करणार त्यांचं, म्हणून आहेत अजून किती वर्ष तरी, बरीच वर्ष. हा पूर्ण व्हिडिओ युट्यूबवर आमच्या उपलब्ध आहे की करमरकर कशा पद्धतीने त्यांच्यासोबत राहणार. खरंच हे खूप फॅसिनेटेड आहे आणि जवळपास मी तर त्याच्यावर 300 म्हटलंय पण जवळपास 1,500 ते 2,000च्या संख्येने त्यांच्या घरात ती वटवाघळ होती आणि आम्ही जे काही त्या दिवसात त्या पूर्ण एका दिवसभरात अनुभवलंय ते खूप अचंबित करणार आहे. हे आमचे काही बिहाइंड द सीन्स आहेत हे सगळे शूट करताना. हे आम्ही करमरकरांसोबत आमची टीम आहे. दुसऱ्या याच्यामध्ये त्याच व्हिडिओमध्ये राहुल खानोलकर नावाचे आपले बेळगावचे संशोधक आहेत जे वटवाघळांवरती काम करतात महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये. त्यांचे रिसर्च काय सांगतो वटवाघळांसंदर्भात त्यांचे काही इंटरव्ह्यूज आहेत. अशा पद्धतीने आम्ही शूट केलेला आहे. तिसरा जो फोटो आहे ते गुहांमध्ये जाऊन वेगवेगळ्या स्ट्रक्चर्स मध्ये जाऊन, आणि खरंच खूप डिफिकल्ट होतं हे सगळं शूट करणं देखील. म्हणजे ज्यावेळेस आम्ही करमरकरांकडे शूट करत होतो त्यावेळेस आम्ही जेव्हा लो अँगल लावत होतो तेव्हा वटवाघळ एकदा पळत होते किंवा ते विष्ठा करून पळत होते, त्याच्यामुळे आमच्या सगळ्या अंगावरती त्याची सगळी विष्ठा पडे. आणि ज्यावेळेस आम्ही या तिसऱ्या गुहेत, ही सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या बॉर्डरवरती एक लेण्या स्वरूपातली गुहा आहे, आणि ज्यावेळेस आम्ही याच्यात शूट करत होतो त्यावेळेस खूप खोल आतमध्ये अशी ती लेणी असल्यामुळे आम्ही खूप आतमध्ये एका गुहेत गेलो. माझे कॅमेरामन, मी आणि राहुल खानोलकर. त्यावेळेस तिकडे त्या गुहेत साईंदर होती 2-3 आणि ती आम्ही गेल्यानंतर लगेच उभी राहिली. त्यांनी काटे वगैरे उभे केले लगेच त्यांचे, कारण का त्यांना लक्षात नाही आलं की त्यांना असं वाटलं की कुणीतरी शिकार करण्यासाठी लगेच कुणीतरी हल्ला करण्यासाठी आले. त्याच्यामुळे त्यांनी देखील हल्ल्याच्या स्वरूपात त्यांनी देखील ऍक्टिव्हिटी त्यांची सुरू केली. आणि अशा सगळ्या परिस्थितीत आम्ही तिथली वटवाघळं त्या गुहे जवळपास आम्हाला 6 प्रजाती मिळाल्या वटवाघळाच्या. तशा परिस्थितीत देखील माझ्या कॅमेरा टीमने ते संपूर्ण शूट केलं. सो अचंबित करणारं होतं करमरकरांचं हे संपूर्ण. त्याच्यामुळे अशी देखील आहेत, म्हणजे कोविड काळात आपण वटवाघळांना शिव्या घातल्या तो शहरी लोकांनी.
आणि ही माणसं गेली 80 100 वर्ष त्यांच्यासोबत जगतायत आणि गुन्हा गोविंदाने जगतायत, कोणत्याही प्रकारची तक्रार न करता, उपाययोजना करत वगैरे. पुढची आचरा खाडी आहे. आचरा खाडी प्रसिद्ध आचरा खाडीवरती मी बेसिकली ह्या सिरीज मध्ये मला एक लक्षात आलं की किनारी भागांच्या ज्या खाड्या आहेत त्या खाड्यांची स्वतंत्र, प्रत्येक खाडीची स्वतंत्र अशी स्वतःची जैव विविधता आहे. म्हणजे ते जैव विविधता प्रत्येकाची वेगवेगळी आहे हे मला खूप जाणवलं. त्याच्यामुळे मी त्या सिरीज मध्ये बेसिकली महाराष्ट्रातल्या 10 खाड्यांवरती स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेले आहेत, अगदी वैतरणापासून खाली शिरोडापर्यंत, आचरा शिरोडा तिथपर्यंत अशा 10 खाड्या मी याच्यात कव्हर केल्यात. कारण का मला एक जाणवलं की खूपच वेगळं आहे, प्रत्येक खाडीची स्वतंत्र अशी जैव विविधता आहे. समाज घटकाचे त्या खाडीवर असलेलं अवलंबत्व खूप वेगवेगळ्या प्रकारचं आहे. काही अवलंबत्व हे रोजगारासाठी आहे, काही धार्मिक स्वरूपातलं आहे, हे जाणवत होतं. सो आचरा खाडीचं उदाहरण मी ह्या निमित्ताने तुम्हाला तुमच्यासमोर मांडतोय की आचरा खाडीमध्ये आपल्याकडे बेसिकली खारफुटीची पूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर खारफुटीची म्हणजे प्रमुख खारफुटीची सहयोगी प्रजाती म्हणत नाहीये मी, प्रमुख प्रजाती या खारफुटीच्या साधारण 18 प्रजाती आपल्याकडे प्रमुख प्रजाती महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मिळतात, आपल्याला सापडतात. पण एकट्या आचरा खाडीत या खारफुटीच्या जवळपास एक 17 प्रजाती एकट्या आचरा खाडीत सापडतात. हे ज्यावेळेस ज्यावेळेस मी संशोधकांशी बोललो, तिथले सर्वे केले आणि तिथे आता जे कांदळवन कक्षामार्फत निसर्ग पर्यटन सुरू आहे तिथल्या महिलांशी ज्यावेळेस बोललो, त्यावेळेस ती लिस्ट काढली, त्यावेळेस अचंबित एवढी जैवविविधता, म्हणजे इतके कांदळवन प्रजातींची इतकी विविधता मला कोणत्याही महाराष्ट्राच्या खाडीत दिसली नाही की जी आचरा खाडीत दिसली. त्याच्यामुळे त्याची कारणं शोधू लागलो मी व्हिडिओसाठी, त्या डॉक्युमेंटरीसाठी विविध प्रकारची कारणं मी शोधू लागले की काय कारणं असू शकतात आचरा खाडीत इतकी चांगल्या पद्धतीने विविधता खारफुटींची असण्याची. ही एक प्रजात आहे, इरापू नावाची प्रजात आहे कांदळवनांची, आणि ही महाराष्ट्रात फक्त पूर्ण किनारपट्टीवरती ह्या प्रजातीची 50 झाडच आहेत फक्त पूर्ण किनारपट्टीवरती, आणि ती फक्त त्या आचरा खाडीच्या कारिवणेवाडीत आपल्याला मिळतात. ती देखील अशा त्या कारिवणेवाडीच्या किनारपट्टी भागातल्या एखाद्या दुर्गम अशा छोट्याशा ठिकाणी ती झाडं आपल्याला नैसर्गिकरित्या उगवलेली दिसतात. त्याच्यामुळे ती फक्त खाडीत, त्या आचरा खाडीत 1-2 झाडं आंबेत वगैरे खाडीत आहेत, म्हणजे सावित्रीच्या पट्ट्यात आहेत, पण 50 किंवा एक साधारण 80 झाडं ही आपल्याला त्याच्यातच एक दिसतात. त्याच्यामुळे ती का असावी, त्यावेळेस त्याची जेव्हा कारणं मी शोधायला सुरुवात केली त्यावेळेस मला एक जाणवलं, आणि ती महिला मला बोलता बोलता बोलून गेली, तिथले जिचं मी मुलाखत घेतली होती ती, की अरे आमचो मालक आहे ना गावचो, तो हैसून या कांदळवनातून चालत जाता. तर सुरुवातीला प्राथमिक स्वरूपात मला समजलं नाही की मालक म्हणजे कोण किंवा मालक काय चालत जातो आणि मग त्याचा कांदळवन संवर्धनाशी काय संबंध. तर जेव्हा खोदून त्या महिलांना विचारलं त्यावेळेस म्हणाल मालक म्हणजे कोण, तो आमचं भगवान श्री देव रामेश्वर. तर आचरा गावात रामेश्वराचं फार मोठं मंदिर आहे आणि गावाचा तो मालक आहे, आचरा गावाचा रामेश्वर हा मालक आहे अशी धारणा त्या गावात खूप आहे. आणि या खाडीत जांभडूळ नावाचं एक छोटंसं बेट आहे, रहिवासी बेट आहे, लोक राहतात. पूर्वी त्या जांभळी बेटावर जाण्यासाठी रस्ता नव्हता मुख्य भूमीपासून जोडलेला, त्याच्यामुळे लोक बोटीने जात होते. आता पूल केलेला आहे जांभळी गावात मुख्य भूमीपासून जाण्यासाठी त्या बेटावर, त्याच्यामुळे लोक आता त्या रस्त्याने जातात. पण हा रामेश्वराची दर 3 वर्षांनी पालखी निघते आणि त्या लोकांना भेटण्यासाठी, जांभळी बेटावरच्या लोकांना भेटण्यासाठी आजही देव त्या कांदळवनांमधून त्याची पालखी चालवत आणतात, त्या बोटीत बसवतात, आणखीन त्या बोटीतून त्या जांभळी गावात तो लोकांना भेटण्यासाठी जातो. तर दॅट थिंग स्ट्राईक मी की अरे मालक जातो, गावाचा मालक या कांदळवनांमधून चालत जातो, म्हणून ते कांदळवन गेल्या कित्येक वर्षात लोकांनी त्याला हात नाही लावलाय, तिथं कचरा नाही केलाय, कचरा होऊ देत नाही. सो भगवान रामेश्वरामुळे किंवा त्या एका आध्यात्मिक गोष्टीमुळे लोकांनी हे सगळं जपून ठेवलेलं आहे, आणि म्हणून इतक्या प्रजातींची विविधता आपल्या त्या खाडीत सापडत असावी, किंवा ही इरापूची दुर्मिळ झाडं देखील तिथं संरक्षित झाले असावीत त्या एका भगवान रामेश्वरामुळे.
त्याच्यामुळे ही खूप थक्क करणाऱ्या गोष्टी ह्या मला ह्या निमित्ताने, या आचरा म्हणजे या पूर्ण सिरीजच्या निमित्ताने मला पाहायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या. ही सिरीज पूर्णपणे युट्यूबवरती उपलब्ध आहे. पण या सिरीजचे काही प्रभाव, म्हणजे आता 40 एपिसोड झालेत, पण या सिरीजचे काही प्रभावित गोष्टी झालेल्या आहेत या सिरीजमुळे. ही एक गोष्ट म्हणजे आम्ही ह्या सिरीजमध्ये क्लायमेट चेंजमुळे, हवामान बदलामुळे समुद्री कासव संवर्धन किंवा समुद्री कासवांच्या जन्मदरावरती कसा पद्धतीने प्रभाव पडत आहे याच्यावरती एक बेसिकली एक व्हिडिओ केला होता. आणि त्याच्या पूर्वी देखील, म्हणजे हा एकच व्हिडिओ नाही, त्याच्या पूर्वी देखील आम्ही सातत्याने कोकण किनारपट्टीवरच्या सागरी कासव विणीच्या संदर्भातल्या बातम्या, व्हिडिओज हे प्रकाशित करत आहोत. तिथल्या जाणवणाऱ्या समस्या या सरकार दरबारी मांडत होतो. ह्या सगळ्यांचाच इम्पॅक्ट असा झालाय की सरकारने गेल्याच वर्षी वेळास आणि आंजर्ले या दोन्ही किनाऱ्याला, हे जे 2 मुख्य किनारे आहेत कासव विडीचे, कासवांचा म्हणजे कासव घरटी देण्यासाठी येणारे हे 2 मुख्य किनारे आहेत दापोली तालुक्यातले, या दोन्ही वेळास आणि आंजर्ले या दोन्ही किनाऱ्यांना संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित, म्हणजे कॉन्झर्वेशन रिझर्व्ह म्हणून घोषित करण्यासाठी प्रस्तावित केलेलं आहे. आता ते पुढच्या महिन्यात ते राज्य वन्यजीव मंडळात ते मंजुरीसाठी येईल, आणखीन ते पारित देखील होईल. त्याच्यामुळे संरक्षित ही दोन्ही किनारे संरक्षित सागरी कासव, समुद्री कासव संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित होतील. आणि भारतातले हे समुद्री कासवांसाठी एखादा किनारा संरक्षित करण्याचं पहिलंच उदाहरण असेल किंवा पहिलीच घटना असेल. त्याच्यामुळे असे देखील प्रभाव या निमित्ताने झालेले पाहायला मिळालेत. सध्या आपण अशा परिस्थितीत आहोत की वन्यजीवन म्हणजे वन्यजीवांचं वार्तांकन म्हणजे केवळ इंटरटेनमेंट याच अनुषंगाने असणाऱ्या जगात आपण सध्या वावरत आहोत. याचं उदाहरण म्हणजे तुम्ही त्या दिवशी साळींदाराला पक्षी केलेल्याची बातमी वाचली असाल. परवाच्या दिवशीच करकोचा पक्षाला सारस पक्षी केलेल्याची एका मोठ्या वृत्तपत्रात आलेली बातमी वाचली असाल. किंवा वेल, ज्यावेळेस एखादा सागरी प्राणी किनाऱ्यावर वाहून येतो, खास करून वेल वगैरे येतो, त्यावेळेस सरास वेल मासा असं लिहिलं जातं वृत्तपत्रामध्ये. तर वेल हा मासा नव्हे, वेल हा सागरी सस्तन प्राणी आहे. वेल हा मासा कसा असू शकतो? आणि ते जेव्हा आपल्याला इतके मोठी माध्यम समूह वेल मासा असं करून ज्यावेळेस सांगतात, त्यावेळेस आपण काय वाचतोय, आपण काय आपल्यावर कोणता प्रभाव पडतोय, नक्की माध्यम क्षेत्रात वन्यजीवांसंदर्भात जनजागृती किंवा जागृती आहे की नाही, असे सगळे प्रश्न निर्माण होतात. अशा सगळ्या वातावरणात मी वन्यजीव पत्रकारिता करतोय. ती देखील एक गोष्ट वेगळीच आहे. पण माझ्या बाजूनी मी खूप जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. स्पीशीज अँड हॅबिटॅट अवेअरनेस प्रोग्रामचे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्या निमित्ताने तुम्हाला वेगवेगळ्या प्रजातींची आणि खूप दुर्लक्षित, म्हणजे एकाच सड्यावरती उगवणाऱ्या वनस्पती, पावसाळ्यात उगवणाऱ्या वनस्पतीपासून अगदी एखाद्या विशिष्ट खाडीपर्यंत, एखाद्या विशिष्ट अधिवासापर्यंत, एखाद्या विशिष्ट गावापर्यंतच्या सगळ्या कथा तुम्हाला त्याच्यात पाहायला मिळतील. तर ते नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्ही पहा. दर आठवड्याला मी 2 भाग आता सध्या रिलीज करत आहोत. ते MHA-MTB आणि द हॅबिटॅट ट्रस्ट याच्या दोन्ही वेबसाईट्स वरती आणि आमच्या सोशल मीडियावरती, युट्यूब वरती, फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती उपलब्ध आहेत. ह्या निमित्ताने मला माझे अनुभव सांगण्याची संधी दिल्याबद्दल मी ठाणे महानगरपालिका आणखी पर्यावरण दक्षता मंडळ यांचा मनापासून आभारी आहे. तुम्ही वेळ काढून मला ऐकण्यासाठी आलात, मी तुमचे देखील आभारी आहे. तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला यापुढे पुढच्या सत्रात नक्की विचारू शकता. मी धन्यवाद मानतो आणि मी सुरभीकडे पुन्हा सूत्र सोपवतो. खूप खूप धन्यवाद अक्षय. तू अतिशय तळमळीने आणि तन्मयतेने सांगत होतास की तुझे सगळे अनुभव शूटिंग करतानाचे. तर आम्हाला असं वाटलं की आम्ही सुद्धा तुझ्यासोबत तिकडे आहोत. तर हे खूपच अतिशय सुंदर अनुभव होते. आपण वेळेअभावी केवळ एकच प्रश्न घेऊ शकतो. डॉक्टर संजय जोशी सरांचा प्रश्न आहे. सरांनी पहिले फीडबॅक दिला आहे की अतिशय इंटरेस्टिंग आणि अद्भुत माहिती दिली असते. तर त्यांचा प्रश्न असा आहे की करमरकरांच्या घरातले वटवाघूळ वॅम्पायर जातीचे असल्याचा उल्लेख झाला, तर हे पृष्ठवंशीय प्राण्यांच्या रक्तावर जगतात, हे खरं आहे का? तुम्ही जेव्हा जोशी सर ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल युट्यूबला जाऊन, तेव्हा त्याच्या म्हणजे मंदार करमरकरांची बाईट झाल्यानंतरच मी क्लिअरिफिकेशन केलेलं आहे की वॅम्पायर बॅट्स प्रजाती नेमकी ही जी करमरकरांच्या घरात आढळणारी आहे
ती वेम्पायर बॅट प्रजात नक्की कोणती आहे. आणि संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याला की भारतामध्ये वेम्पायर बॅट म्हणजे म्हणजे रक्तावरती रक्तपिसासू वटवाघळ आपल्याकडे आढळत नाही. तर त्या व्हिडिओच्या पुढच्याच म्हणजे ती मंदार करमरकरांची बाईट झाल्यानंतरच वेम्पायर स्पीशीज म्हणजे रक्त पिणारी वटवाघळं आपल्या भारतामध्ये आहेत का किंवा नाही आहेत, किंवा ती असतील तरी ती कोणत्या स्वरूपाची आहेत, त्याच्याविषयी मी त्या पुढच्या व्हिडिओमध्ये भाष्य केलेलं आहे. पण ही जी वटवाघळं आहेत करमरकरांच्या वाड्यात राहणारी, ती वेम्पायर, त्यांचं नाव वेम्पायर लेसर फॉल्स वेम्पायर बॅट स्पीशीज असलं तरी ती रक्त पिणारी वटवाघळं नाहीत. ओके, थँक्यू सो मच. आपण आता आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत, तर 2-3 अनाउन्समेंट्स आहेत त्या करून आपण थांबूया. आपण दर एपिसोडमध्ये एका पर्यावरण दिनाविषयी माहिती घेतो, तर या भागामध्ये आपण इंटरनॅशनल क्लाउडेड लेपर्ड डे याविषयी माहिती घेणार आहोत. 4 ऑगस्ट हा दिवस इंटरनॅशनल क्लाउडेड लेपर्ड डे म्हणून साजरा केला जातो. हा जो प्राणी आहे तो हिमालय, दक्षिण पूर्व एशिया, इंडोनेशियामध्ये सापडणारा मार्जाळ कुळातील प्राणी आहे. आणि अभ्यासकांच्या माहितीनुसार संपूर्ण जगात केवळ 10,000 क्लाउडेड लेपर्ड शिल्लक आहेत. त्यांची अनेक कारणं आहेत, म्हणजे मेन म्हणजे जंगलतोड आणि शिकार या 2 कारणांमुळे त्याचं जी संख्या आहे ती कमी झालेली आहे. आणि त्यांची कातडी आहेत, नख, नंतर दात, हाडे, मांस, शिकार केल्यानंतर या सर्व गोष्टींचा उपयोग करण्यात येतो. आणि याच्या शिकारीवरती कायद्याने बंदी आहे. आणि ह्याच्या प्रचारासाठी किंवा हा अॅनिमल कन्झर्व्ह व्हावा यासाठी इंटरनॅशनल क्लाउडेड लेपर्ड डे हा 4 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. आपण ठाणे महानगरपालिकेसोबत हा उपक्रम सुरू केला आहे. आणि ठाणे महानगरपालिकेसोबतच त्यांनी एक पर्यावरणपूरक गणेशोत्सव केलेला आहे. तर यामध्ये एक एक्झिबिशन भरवण्यात आलं आहे. 27 जुलैपासून हे सुरू झालंय आणि 4 ऑगस्ट पर्यंत हे एक्झिबिशन आहे. विष्णुनगर भागामध्ये हे ठाण्यामध्ये सुरू आहे. तर ज्यांना पर्यावरणपूरक गणेश मूर्ती किंवा पर्यावरण स्नेही सजावटीसाठी साहित्य वापरतात ते जर तुम्हाला घ्यायचं असेल विकत, तर तुम्ही या प्रदर्शनाला नक्की भेट देऊ शकता. ऍड्रेस मी पुन्हा एकदा वाचते की ठाणे महानगर शाळा क्रमांक 19, विष्णुनगर, नौपाडा, ठाणे या भागामध्ये सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू आहे. तर तुम्ही सर्वांनी नक्की या प्रदर्शनाला भेट द्यावी. त्यासोबतच पर्यावरण दक्षता मंडळाचा ग्रीन शॉपी हा जो प्रकल्प आहे त्याच्या आपल्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये ऑफिस आहे, म्हणजे शॉपी आहे. तर तिथे पर्यावरणपूरक गणपती मूर्ती देखील उपलब्ध आहेत. तर ज्यांना शाडूच्या मूर्ती घ्यायच्या असतील त्यांनी नक्की इथे संपर्क करावा आणि या ऑफिसला नक्की भेट द्यावी. गेल्या 12 वर्षापासून आपण नैसर्गिक रंगाने रंगवलेल्या पर्यावरणपूरक मूर्ती ज्या आपण घरच्या घरी विसर्जन करू शकतो अशा आपण तिथे अवेलेबल केलेल्या आहेत. तर तुम्ही नक्की यावेळची जी गणेश चतुर्थी आहे ती तुम्ही इको फ्रेंडली पद्धतीने साजरी करावी. या संदर्भात तुम्ही नक्की या ऑफिसला आपल्या शॉपीला भेट देऊन तिथून गणपती मूर्ती घेऊ शकता. त्यानंतर पुढचं एक अनाउन्समेंट अशी आहे की पर्यावरण दक्षता मंडळाचा माझा तलाव हा प्रकल्प आपण सुरू केला आहे. तर याच्या अंतर्गत आपण सर्वांना आवाहन करत आहोत की 15 ऑगस्टला म्हणजे इंडिपेंडन्स डे जेव्हा आपला आहे तेव्हा सकाळी 9 ते दुपारी 12 या 3 तासामध्ये तुम्ही तुमच्या घराजवळच्या तलावाला भेट देऊ शकता. आणि तुम्ही प्रत्येक ज्या तलावावर जाल तिथे आपले स्वयंसेवक तुमच्यासाठी उपस्थित असतील. तर तुम्ही नक्की या निमित्ताने आपल्या घराजवळच्या तलावाला भेट द्या आणि तलावांच्या इकोसिस्टीम बद्दल अजून जाणून घ्या अशी तुम्हाला या संदर्भात विनंती करते. माझा तलाव ही मोहीम आपण 5 जून 2023 रोजी सुरू केली होती आणि आता या मोहिमेचे अनेक व्हॉलेंटियर्स आता आपल्यासोबत आहेत. तर तुम्हाला सुद्धा व्हॉलेंटियर जर व्हायचं असेल या संदर्भात तर तुम्ही नक्की खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता. त्यानंतर पुढे जाताना आपल्या पुढच्या 4 शुक्रवारचे सेशन्स मी आता सांगते. 9 ऑगस्टला आपण रिस्पॉन्सिबल ट्रेकिंग किंवा आता आपण ऐकतो की बरेच ऍक्सिडेंट्स होत आहेत ट्रेकिंग करताना, तर केअरफुल ट्रेकिंग कसं करावं या संदर्भात प्रदीप केळकर सरांचं व्याख्यान आपण ठेवलं आहे. त्यानंतर 16 ऑगस्टला डॉक्टर निलेश वाघ यांचं रोल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन या विषयावरती त्यांचं सेशन होईल. आणि 23 आणि 30 या 2 दिवशी आपण पर्यावरणपूरक गणपती कशा प्रकारे साजरा करू शकतो याविषयी हे 2 सेशन होतील. श्रेया भानप मॅडम आहेत त्या आपल्याला 21 पत्रींचे महत्व याविषयी व्याख्यान देणार आहेत आणि रुपाली शाहीवाले मॅडम आहेत त्या इको फ्रेंडली गणपती म्हणजे मूर्ती कशी असावी, त्यानंतर सजावट कशी असावी आणि आपण अजून कशा चांगल्या प्रकारे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करू शकतो याविषयी माहिती देतील. तर तुम्ही आज जेवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात तेवढंच या पुढच्या 4ही सेशनला नक्की उपस्थित राहावं ही विनंती. आणि पुन्हा एकदा सर्व पार्टिसिपंट्सचे खूप खूप धन्यवाद. आपले आजचे स्पीकर अक्षय मांडवकर यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी आपला वेळ देऊन आज एवढा छान आपल्या सर्वांना माहिती दिली. तर आपण पुन्हा सेशनमध्ये भेटूया पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. थँक्यू सो मच.